मराठी माणूस आणि शेअर मार्केट, मराठी माणूस आणि ट्रेडिंग हे नातं एवढं काही घट्ट नाही. मराठी माणसाची टक्केवारी शेअर मार्केटमध्ये खूपच कमी आहे. मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये यावं, मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं, मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, मराठी माणसानेही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करावी, मराठी माणसाने शेअर मार्केटमधून पैसा कमवावा, ट्रेडिंग करून पैसा कमवावा व मराठी माणसालाही एक रोजगार म्हणून शेअर मार्केटकडे बघावं, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे चॅनल ओपन केलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं, शेअर मार्केटची माहिती सर्व मराठी माणसांना व्हावी, हा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी हे चॅनल आपल्या मराठी माणसासाठी ओपन केलं आहे. मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये खूपच कमी आहे. कोरोना काळापासून ही टक्केवारी थोडी का हो पण टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि नोकरीवाले लोक सोडले तर ग्रामीण भागातले लोक हे शेअर मार्केट काय आहे हे त्यांना माहीतच नाही. शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे, शेअर मार्केट म्हणजे एक सट्टा आहे. शेअर मार्केटमध्ये फक्त लॉस होतो आणि एक जुगार म्हणून शेअर मार्केटकडे ग्रामीण भागात पाहिले जाते. परंतु शेअर मार्केट जर शिकले, त्याला जर तुम्ही वेळ दिला, जसं आपण एखादी नोकरी लागण्यासाठी वेळ देतो, 2 ते 3 वर्ष 5 वर्ष अभ्यास करतो, त्यावेळेसच आपल्याला एखादी नोकरी लागू शकते. त्याचीही शाश्वती नसते, परंतु आपण प्रयत्न करणं सोडत नाही. तसे जर तुम्ही प्रयत्न केले, शेअर मार्केटला तसा वेळ दिला, तर शेअर मार्केटमध्ये एक इन्कम तुम्हाला जनरेट होऊ शकतं. जशी नोकरीतून आपल्याला इन्कम जनरेट होतं, तसंही शेअर मार्केटमधून होऊ शकतं. परंतु तुम्हाला तसा वेळ द्यावा लागेल. वेळ देऊनच चालणार नाही, तर तुम्हाला तसं ते शिकावं पडेल, त्याची माहिती काढावं पडेल. म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसानं शेअर मार्केट शिकावं, त्यांना त्याची माहिती व्हावी, म्हणून मी हे चॅनल ओपन केलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश गाडेकर. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल, त्यातून पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला एक मराठी बांधव आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करत आहे, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करत जा. तुम्हाला काय शिकायचं आहे, कोणता व्हिडिओ शिकायचा आहे, शेअर मार्केटविषयी कोणती माहिती हवी आहे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी माझ्या मराठी बांधवांना ती माहिती पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. मित्रांनो, FII किंवा अदर देशातले लोक हे 90% लोक शेअर मार्केटमध्ये आहे. कारण आपल्या इकडे शेअर मार्केटला जुगार म्हणून समजलं जातं, त्यामुळे आपल्या इकडं लोक शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी घाबरतात. आणि कारण की त्याच्यामागं कारणही तसंच आहे, त्याचं पुरेपूर नॉलेज घेत नाही. डायरेक्ट आले की ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि त्यामध्ये आपला पैसा घालून बसतात. आणि एकदा कधी मोठा लॉस झाला, परत तो शेअर मार्केटकडे डोकावूनही बघत नाही. त्यामुळे तुम्हाला जर पुरेपूर नॉलेज नसेल आणि तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत असाल, तर तुमचा लॉस होणारच आहे. जसं आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्याला पुरेपूर वेळ देतो, त्यासाठी प्रयत्न करतो, वर्षानुवर्ष त्याची तयारी करतो, तसंच तुम्हाला शेअर मार्केटला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष द्यावं लागेल. आणि हे शिकत असताना आपल्याला एका मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ते मार्गदर्शन देण्यासाठीच मी इथे उभा आहे आणि हे चॅनल ओपन केलं आहे. जर तुम्हाला खरोखर शेअर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, इन्व्हेस्टमेंटमधून पैसा कमवायचा असेल, ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या मराठी बांधवाकडून शेअर मार्केट मी आपल्या लोकल भाषेमध्ये, जसं आपल्या मराठी माणसाला समजेल, खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकाला समजेल, कोणत्याही माणसाला समजेल, अशा भाषेमध्ये मी ही पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मला 2 ते 2.5 वर्ष आता शेअर मार्केटमध्ये होत आहे. तसा काही दांडगा अनुभव नाही, पण जेवढाही अनुभव आला ट्रेडिंगमधून, इन्व्हेस्टमेंटमधून किंवा स्विंग ट्रेडिंगमधून आणि पूर्ण सर्व शेअर मार्केटमधून मला जेवढा पण अनुभव आला आहे, मी तेवढा अनुभव माझ्या मराठी माणसाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणही शिकण्याची तयारी ठेवावी आणि शेअर मार्केटमधून पैसा कमावा, हाच माझा उद्देश आहे. मित्रांनो, गुजरात सारख्या राज्यामध्ये जवळपास 70 ते 80% लोक हे शेअर मार्केटमध्ये आहे आणि पूर्ण शेअर मार्केटचा पैसा त्यांच्याकडे जात आहे.
आपला मराठी माणूस कशातच कमी नाही, मग तो शेअर मार्केटमध्ये कमी कसा असायला पाहिजे हेच मला जरा थोडे जाणवले. आणि मराठी माणूस एवढा कमी का असू शकतो, म्हणजे 5 ते 10% लोकच शेअर मार्केटमध्ये आहे आपले महाराष्ट्रातील. म्हणून ही टक्केवारी वाढवावी. मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये यावं, त्यातून पैसा कमवावा, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हे चॅनल ओपन केलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.